कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत महापालिकेचे खोटे कागदपत्र सादर करत महारेराचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या 35 इमारती कारवाईच्या फेऱ्यात सापडल्या आहेत. यामुळे डोंबिवलीच्या साई गॅलेक्सी इमारतीमधील रहिवाशांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर सर्वच इमारतीमधील रहिवाशी हवालदिल झाले आहेत. डोंबिवली पूर्वेकडील आयरे रोड लगत असलेल्या साई गॅलेक्सी इमारतीमध्ये 160 कुटुंब राहत आहेत. तर उर्वरित अनधिकृत सिद्ध झालेल्या 35 इमारतीमध्ये 6,500 कुटुंबांचे वास्तव्य आहे. साई गॅलेक्सी इमारत 3 विकसकांनी एकत्रित येऊन 2019 साली बांधली आहे. यानंतर रहिवाशांना अधिकृत कागदपत्र देत त्यांना ही घरे 32 ते 34 लाखांच्या विकासकाकडून विकण्यात आली आहेत. 2023 साली ही घरे अनधिकृत असल्याची नोटीस पहिल्यांदा रहिवाशांना प्राप्त झाली. याबाबत पालिकेत चौकशी करण्यात आल्यानंतर समजूत काढणारी उत्तरे देण्यात आली. मात्र आता या इमारतीवर कारवाईची टांगती तलवार लटकू लागल्याने आपण जायचे कुठे असा प्रश्न या रहिवाशांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावे. मराठी माणसाचा वापर फक्त राजकारणापुरता केला जातो. संकटात असलेल्या मराठी माणसाकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे खंत देखील या रहिवाशांनी व्यक्त केली. काही महिला तर निशब्द झाल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. खोटी कागदपत्रे खरे भासवून लोकांना बिल्डर, अधिकारी आणि राजकीय मंडळींनी घरे विकून कोट्यावधी रुपये कमावले. त्या बिल्डर, अधिकारी आणि राजकीय मंडळींच्या संपत्ती जप्त कराव्यात आणि आमची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी काही रहिवाशांनी केली आहे. शेवटचा पर्याय म्हणून या रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतलेला आहे. इथे त्यांच्या पदरात काय पडते याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. मात्र जर कारवाई केली जाणार असेल तर तत्पूर्वी आपला मोबदला दिला जावा अशी आर्त विनवणी डोंबिवलीमधील बेघर होणाऱ्या रहिवाशांनी केली आहे. म्हणून सर्वांना मनापासून विनंती आहे, प्रॉपर्टी घेताना आपण आपल्या अख्ख्या आयुष्याची कमाई पणाला लावतो आणि आपल्या आयुष्यातलं सुंदर स्वप्न म्हणजे एक घर खरेदी करतो आणि आपण त्याच उत्साहात कोणत्याही गोष्टीची व्यवस्थित चौकशी न करता घर घेतो आणि फसतो. अशी फसवणूक कधी होऊ नये यासाठी घर घेताना वेळ लागला तरी चालेल, पण आधी इमारतीची आणि इमारत बनवणाऱ्याची व्यवस्थित चौकशी करणे गरजेचे असते. अशी फसवणूक होऊ नये म्हणून आमच्या चॅनेलने प्रॉपर्टी घेताना कोणती काळजी घ्यावी असे व्हिडिओज बनवले आहेत आणि पुढेही बनवत राहणार. अशा अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब, शेअर, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.